तुमचं आमच्या चॅनलमध्ये राहुल श्रुती ब्लॉगमध्ये। तर आजही आम्ही तयारी केली आहे आणि आज आम्ही कुठे निघालो आहोत? फिरायला निघालो आहोत। आज आम्ही पगोडा म्हणजे गोराई जवळ। तर थोडी माहिती तुम्ही द्या। माहिती का अशी, आम्ही निघालो बाईकवरून। ते बघा माझी बाईक मागे आहे, आमच्याबरोबर मी आहे, श्रुतिका आहे, ऋषी आहे आणि निलेश आहे। तर आम्ही इथून डायरेक्टली जाणार आहोत बोरिवलीला। बोरिवलीमधून फेअर आहे, तर ते फेअर करून आम्ही डायरेक्ट बाईक वगैरे फेअरमध्ये टाकून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत। चला डायरेक्ट आपण आता बोरिवलीमध्ये भेटूया। बाय। तर इथूनच आमचा प्रवास पॅगोडासाठी चालू झाला। तर मित्रांनो, आमच्या ॲडव्हेंचरला झालेली आहे सुरुवात। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप धमाल आणि मस्ती। शेवट पण व्हिडिओ नक्कीच बघा। झोप लागते गाडीवरती बसल्यावरती। चेहरा बघा कशी झोपते, बघा चेहरा दाखवायचा तो कशी झोपते बघा। एक काम कर, मम्मीकडे जाते, माझं बसतो, मग झोपू नको, अशी करते, अशी करते। तर आम्ही पोचलेलो आहोत बोरिवली फेरीच्या इथे। तर चला पटकन तिकीट काढून घेऊयात आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात मित्रांनो। बाईकचं डायरेक्ट तिथेच भेटेल, पर्सन आहे दोन्ही बाईकचं डायरेक्ट तिथेच भेटेल, बाईकचं काउंटर डायरेक्ट तुम्ही बघू शकता। इथे तिकीट काउंटर आहे, फेरी तिकीट काउंटर। वेलकम टू द फेरी राईड, 100 रुपीज ईच। पुढे तुम्ही बघू शकता फेरी आलेली आहे। हे चला पटकन, फेरी येऊन थांबले। खूप उत्सुकता लागून गेलेली आहे मित्रांनो। तर खूप भयानक स्पीडने आम्ही त्या फेरीच्या जवळ जाऊन पोहोचतोय। तुम्ही बघू शकता समोर पॅगोडा दिसत आहे। आपल्याला इथेच जायचं आहे। ही फेरी आहे, ही आपली बाईक। हाय गारू, तिकडे बघा पगोडा, त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे। तर आपली जेटी आहे आता। तर तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला मागे जे दिसते ती फेरी आहे। ही फेरी फक्त लोकांसाठी आहे, या फेरीमधून बाईक वगैरे अलाउड नाही आहे। आता आपल्याला बाईक घेऊन जायचं आहे, तर बाईकची फेरी आता येणार आहे। हे तुम्ही बघू शकता, मला वाटतं बहुतेक ही जी फेरी येते ही वाली, ही फेरी आहे बाईकची। याच्यातून बाईक वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आमची फेरी।
वगैरे बाईक वगैरे घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आम्ही जाणार आहोत. बाईक वगैरे आमच्या आम्ही आता याच्यामध्ये पार्क करून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट पॅगोडा. मी एकदम जपून आणि बघून इकडे तिकडे माझी बाईक गब्बर हिला प्रॉपरली फेरीमध्ये पार्क केली. हा वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. तर आम्ही लोकांनी आता जस्ट फेरीमध्ये एंट्री केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली बाईक पण दिसते बघायचं थोडीशी दिसते मागे. इकडे बघा राशी आणि श्रुती दोघी बसलेल्या आहेत. आपल्या मागे पूर्ण हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओला मिठीत येतो अंगावरी शहारा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? राशी कसं वाटतं तुला? फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा. खूप आवडला. निघालेलो आहोत आम्ही पॅगोडाच्या दिशेने. हा ना राशी? फेरीतून उतरून आम्ही निघालो टुवर्ड्स पॅगोडाकडे. तर इथून पुढून आमचा प्रवास चालू झाला बाईकवरनं. या एकपदरी मार्गावरून जातानाच आम्हाला दिसले पॅगोड्याचे कळस. बाईक लावायला अलाउड नाही का? अलाउड नाहीये का? ए बाईकचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो पॅगो. सगळेच खूप एक्सायटेड होते. खारूलाही पहिल्यांदाच बघून तिलाही फार आनंद झाला होता. तिलाही ते बघण्याची फार उत्सुकता होती. विश्व विपස්සना पॅगोडा म्हणजेच ग्लोबल विपස්සना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतिचिन्हाची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. तसेच विपස්සना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे.
चला तर मग विश्व विपश्यना पॅगोडामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपली ही सफर अशीच कंटिन्यू ठेवूया. मुंबईतील बोरिवलीतील खाडी, गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या बेचक्यात उभा राहिलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडा असाच आहे. आकाशाला भिडणारा हा पॅगोडा बर्मा म्हणजे आत्ताचा म्यानमार वास्तुशैलीत बांधण्यात आलेला आहे. गोराईच्या ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या कळसाची उंची तब्बल 99 मीटर म्हणजे 30 मजली इमारती इतकी आहे. या पॅगोडाचा डोम म्हणजेच घुमट 280 फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. मित्रांनो आता बघा चौथी घंटा वाजवणार आहे.
आहोत पगोडाला गोराई इथे, आणि आता आम्ही चाललो आहोत वरती. तर बघूया आतवरती जाऊन ती आतमध्ये पगोडा कसा आहे ते. चलो. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. चला. कुठलाही ताणतणाव असो, कुठलंही टेन्शन असो, पण या ठिकाणी आल्यावरती मन एकदम शांत होऊन जातं. तर त्यामुळे प्रत्येकाने येऊन इथे व्हिजिट केलीच पाहिजे, आलंच पाहिजे. खूप छान अनुभव आहे इथलाही, खूप छान वाटतंय. बघू शकता सगळं गोल्डन टेम्पल सारखं इथे सगळं गोल्डन मस्त वाटतं. ही जोडी तुम्हाला आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, शेवटपर्यंत दिसणार आहे. ही जोडी असणारच असणार आहे. LIC एजंट आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तुम्हाला इथे फ्लॅश पण होईल कॉन्टॅक्ट नंबर. तर कुणाला जर LIC वगैरे काढायची असेल, विमा वगैरे अजून काय, तो स्वतः सांगेल. तुम्हाला LIC काढायची असेल, हेल्थ इन्शुरन्स काढायचं असेल, म्युच्युअल फंड काढायचं असेल, तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8286424289. तर मिळालाच आहे. तर आता आपण फिरूया, आपण पाहूया आजूबाजूचं सगळं काय कसं आहे ते. मला खूप मजा येते. निलेश, तुला कसं वाटलं? खूप छान, एकदम अप्रतिम सुंदर काय. राशी, तुला कसं वाटलं? मस्त वाटलं, छान वाटलं. हे बघू शकता, हे टेम्पल लाल आणि गोल्डन कलर मध्ये मस्त त्याचं रेखीव कोरीव काम आहे. असं म्हटलं जातं की हे सगळं म्यानमार मधून आणलंय आणि त्याच्यानंतर इथे ते लावलं गेलंय. मी आधी आली होते 2 ते 3 वर्षापूर्वी, पण त्यावेळेस एवढं काम नव्हतं. पण आता ह्या बाजूला गार्डन ही झालेले आहे, त्याचबरोबर तलाव आहेत, छोटंसं म्युझियम सारखं आहे इथे, आणि धम्मचक्र गार्डन आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही एंट्री आहे, हे गेट नंबर 6 आहे. हे मुख्य जे विपासना सेंटर आहे, विपासना मेडिटेशन सेंटर्स, हे बघा तुम्ही बघू शकता इथे लिहिलंय. तर इथे आतमध्ये जे मेडिटेशन आहे ते मेडिटेशन होतं. इथे अलाउड नाही आहे कोणाला आतमध्ये. जे कोणी मेडिटेशन करतात त्यांच्यासाठी आहे. हे बघा आता तुम्ही, समप्रदाय ना धर्म है, धर्म न बने दीवार, धर्म सिखाए एकता, मनुज में प्यार. खूपच छान.
आम्ही आहोत विपासना सेंटरच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता हे पूर्ण आहे विपासना सेंटर. बघू शकता या काचेच्या आतमध्ये आहे विपासना सेंटर. इथे काच आहे, आतमध्ये जायला परवानगी नाही. कमीत कमी 8,000 लोक इथे विपासना करू शकतात. तुम्ही वरती बघू शकता हा जो गोल घुमट आहे तो पण खूप छान दिसतोय. त्याला एक पण स्तंभ नाही आहे. त्याची रचना खूप छान केलेली आहे त्यावेळेची. तुम्ही बघू शकता एक व्यक्ती उपासनेसाठी बसलेली आहे. जर कॅमेरामध्ये जर जज करत असेल तर तुम्हाला दिसेल की बघा एक व्यक्ती उपासनेसाठी बसलेली आहे. विपासनेसाठी खूपच छान मित्रांनो. हे बघा इथे अशोक स्तंभ आहे. राशी ये पटकन. वाह कुल्फी कुल्फी पार्टी चालू आहे. व्हेरी गुड. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat, and on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on